मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज बजेटवरच्या चर्चेच्या दरम्यान वातावरण चांगलंच तापलेलं आहे। बजेटच्या भाषणाला सुरुवात होता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। यावेळेला शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांनी विरोधकांवरती निशाणा साधला। प्रकल्पांच्या कामावरून त्यांनी टीकाही केली आहे। ठेवी थोड्या मोडल्या तर एवढी बोंबाबोंब करता, पण विकास प्रकल्पांसाठी खर्च केला तर काय बिघडलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच तुम्ही फक्त प्रस्ताव मंजूर केले पण पुढे काहीच केलं नाही, पुढची सर्व कामं आम्हीच पूर्ण केली असा दावा देखील त्यांनी केलाय। दरम्यान बजेटवरच्या चर्चेला सुरुवात होताच झालेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे आगामी काळातही सभागृहामध्ये राजकीय वातावरण हे तापलेलं राहण्याची शक्यता आहे। दाखले हे महाराष्ट्र राज्य सरकारने पण घेतले। जर आंध्रामध्ये अशा भूमिका होत असतील तर महाराष्ट्राने तरी का मागे राहावं? आणि मुळात नुसतं बोलून बोलून भरपूर बोलतायत, भरपूर सांगतायत, हे इलेक्शनला बोलायचं असतं, हे करायचं असतं, पण ते केलंच पाहिजे, हे काही जरुरी नाही असं आम्ही माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण तोंडी वाक्य ऐकलंय। त्यामुळे मला असं वाटतं बोलून हे करण्यापेक्षा कृतीतून महाराष्ट्राला दाखवून द्या की महाराष्ट्राचा जो भूमिपुत्र आहे त्याला, कारण महाराष्ट्राच्या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा भरतीची वेळ येते तेव्हा आपण काही कोटा या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली मुलं मुंबईमध्ये येऊन इंजिनियर वगैरे लागतायत। ती देण ही माझ्या बाळासाहेबांची आहे, ती देण ही माझ्या उद्धवजींची आहे आणि ते केलंय त्यांनी। तसंच महाराष्ट्रामध्ये जे सरकार आता म्हणवतंय की आम्ही लोकांसाठी आहोत, ते लोकांसाठी कार्यवंतित करा आणि त्याला प्रॅक्टिकली वर्क करा असं म्हणतात। नाही कुठेतरी नाही काही ठिकाणी सक्तीचं करणं गरजेचं आहे। काही लोक जे आपल्याला तुमच्याच माध्यमातून